त्रिकोणमितीमध्ये आपण बघूया की लक्षात ठेवण्यासाठी साइन कॉस टॅन यांचं इक्वेशन लक्षात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्रिकोणमितीमध्ये आपण पाहतो याच्यामध्ये हा एक त्रिकोण असतो आणि याच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. याला नाव दिलं तर ए बी सी. आता याच्यामध्ये साइन थीटा बरोबर कॉस थीटा बरोबर टॅन थीटा बरोबर हे लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी साइन थीटा बरोबर जर का आपण लक्षात ठेवलं तर समोरील बाजू छेद करणं, कॉस थीटा जर लक्षात ठेवायचं झालं तर लगतची बाजू छेद करणं आणि टॅन थीटा लक्षात ठेवायचं झालं तर समोरील बाजू छेद लगतची बाजू. तर हे लक्षात ठेवण्यासाठी मी एक वाक्य बनवलेलं आहे. ते असं आहे, सकाळी नारे सलग दिसतात. आता हे मी लक्षात ठेवण्यासाठी हे केलेलं आहे. सकाळी लखलखणारे सलग दिसतात याचा अर्थ सकाळी म्हणजे समोरील बाजू छेद करणं, लखलख म्हणजे लगतची बाजू छेद करणं, सलग म्हणजे समोरील बाजू छेद लगतची बाजू. म्हणजे सकाळ म्हणजे साइन, लखलखणारे म्हणजे कॉस आणि सलग म्हणजे टॅन. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं ना तर ह्यांचे इक्वेशन पण तुमच्या लक्षात राहतील. ओके, याचा त्रिकोणमितीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर CM अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि एनरोल व्हा.